पोलिसांना म्हणते तुमचा आणि माझा काय संबंध, हा माझा होणारा नवरा आहे. त्या बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि एका क्षणाला त्या बापाला वाटलं की अशी मुलगी जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. 2 महिन्यानंतर त्याच मुलगीच्या छोट्या भावाचा मला परत फोन आला आणि त्याने सांगितलं की दादा, दीदीला आणि माझ्या होणाऱ्या दाजीला तू सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्यास, पण आता ते पुन्हा भांडतायत. आणि लिव्ह इन मध्ये राहत असताना दोघांची काहीतरी सातत्यानं वादावाद होत होती. त्यावेळी तिने मला एक फोन केला होता. मग मी त्या मुलाला समजून वगैरे सांगितलं होतं आणि ते प्रकरण सॉर्ट आउट झालं होतं. मेसेज आलाय आणि ती मेसेज करून मला म्हणते की दादा, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कोणती चूक असेल तर मी जोडीदार चुकीचा निवडला. नमस्कार, मी रोहित पाटील. मी सुरुवातीलाच एक तुम्हाला कळकळीची विनंती करतो. जी लोक लिव्ह इनमध्ये राहतात, जी लोक लिव्ह इन सारख्या गोष्टींचं समर्थन करतात आणि महाराष्ट्रातील सर्व पालक आणि सर्व मुलामुलींना हा व्हिडिओ नक्की बघा आणि पुढे शेअरसुद्धा करा. गेल्या 2-3 दिवसांपासून माझा एक व्हिडिओ प्रचंड यूट्यूबवरती व्हायरल होतोय. आय टीमध्ये काम करणाऱ्या मुलीबद्दल मी जे काही बोललोय, जो काही मी किस्सा सांगितलाय त्याबद्दल, त्यावरती बऱ्याच जणांच्या अनेक चांगल्या वाईट प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत. खरं तर 80-90% लोक चांगलंच बोलत आहेत. 10% कुठेतरी लोकांना तो व्हिडिओ आवडलेला नाही आहे. बरेच जण मला म्हणतायत की कुणी कुठे राहावं, काय करावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्हाला कुणी अधिकार दिला त्या माणसांवरती किंवा त्या व्यक्तींवरती बोलण्याचा? काही लोक म्हणतायत की तू फेक स्टोरी रंगवून सांगतोयस वगैरे, वॉटेवर जे काय असेल ते. मला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक प्रकरण पण सांगायचं आणि एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे. तुम्ही लिव्ह इनमध्ये राहायचं, तुम्ही लिव्ह इनमध्ये नाही राहायचं, तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी कोण बोलणार आहे तुम्हाला? जिथे तुम्ही तुमच्या घरच्यांचं ऐकत नाही तिथे माझं का ऐकाल तुम्ही? माझा मुद्दा इतकंच आहे की एखादी गोष्ट अंगलट आली की मग मात्र तुम्हाला कुटुंब का तुमचं आठवतं, मग मात्र तुमचे आईवडील का आठवतात. जेव्हा एखादी तुम्ही गोष्ट करता, ती गोष्ट करण्यापूर्वी तुम्हाला तुमचं कुटुंब नाही का आठवत? जेव्हा पुढे जाऊन गणित फसतं आणि आपलं नुकसान होतं, तेव्हा मात्र तुम्हाला कुटुंब तुमचं आठवतं. सांगायचा मुद्दा एकच आहे. तहान लागली म्हणून आपण गटारातलं पाणी नाही पित किंवा भूक लागली म्हणून रस्त्यावरती काही पण पडलेलं नाही खात. तसंच लिव्ह इनला माझा आजही विरोध होता, कालही होता आणि भविष्यातही राहील. काही सो कॉल्ड सेलिब्रिटी आहेत, तो मध्ये सैराटमधील पण कोणीतरी ॲक्टर काहीतरी बोलला याच्यावरती. बऱ्याच मराठी सेलिब्रिटींनी सुद्धा लिव्ह इनमध्ये राहून पुढे जाऊन लग्नसुद्धा केलेले आहेत. मला आज एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगा, जे समर्थन करतात त्यांनीसुद्धा सांगा, जे करत नाहीत त्यांनीसुद्धा सांगा. लिव्ह इनमध्ये राहून पुढे जाऊन लग्न यशस्वी झालेली आणि सुरळीत संसार चाललेला अशी किती उदाहरणं आहेत. मध्येच ABP माझं एक बातमीसुद्धा होती की आळंदीमध्ये ज्यांचे लग्न होतात, कोर्ट मॅरेज, कुटुंबाला कुठेतरी बाजूला ठेवून, कुटुंबाला फसवून कुठेतरी येऊन तिथे लग्न करतात, त्यांच्यामध्येच डिवोर्स होण्याचं प्रमाण जास्त आहे. 80% मुलामुलींचे पुढे जाऊन डिवोर्स होतात. हे का आणि कशामुळे होतं? माझं वाक्य एक नेहमी लक्षात ठेवा. लग्न करणं आणि संसार करणं म्हणजे हे फक्त 2 जीवांचं मिलन नसतं किंवा 2 व्यक्तींपुरती मर्यादित ती गोष्ट नसते. अशावेळी आपली फॅमिली आणि समोरच्या मुलीची फॅमिली म्हणजे दोन्हीकडल्या फॅमिली याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असतात. असंच एक मी तुम्हाला प्रकरण सांगणार आहे आणि विथ प्रूफ सांगणार आहे मी तुम्हाला. त्यामुळे इथून पुढे कुणी मला म्हणायचं काम नाही की तो फेक स्टोरी सांगतोयस किंवा व्ह्यूजसाठी काहीतरी बनवतोयस. साधारणतः 2023ची गोष्ट आहे. तेव्हा मी फेसबुकवरून मोठ्या प्रमाणात सोशल वर्क करत होतो. माझे जे काही जुने फॉलोअर्स असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. एक विदर्भातली मुलगी होती. आता मी जिल्ह्याचं नाव मुद्दामहून टाळतोय कारण धुळे जिल्ह्याच्या मुलीवरती मी व्हिडिओ बनवल्यानंतर त्यावरती पण बऱ्याच जणांच्या तुमच्या कमेंट आल्या होत्या की जिल्ह्याचं नाव का घेतलंस म्हणून मी जिल्ह्याचं नाव घेणं आवर्जून टाळतोय. विदर्भातली एक मुलगी होती. 2023ची गोष्ट आहे. 2025 पण त्याला कनेक्ट होतं. कसं होतं ते पूर्ण स्टोरी आहे का. 2023मध्ये मी मोठ्या प्रमाणात फेसबुकवरून सोशल वर्क करत होतो. त्यावेळी एका चौधरी नावाची मुलगी होती. चौधरी तिचं सरनेम होतं. तिचा मला मेसेज आला होता आणि फोन आला होता. ती इथं जॉब करते पुण्यामध्ये आणि गेली 2-3 वर्ष झालं ती एका मुलासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. आणि लिव्ह इनमध्ये राहत असताना दोघांची काहीतरी सातत्यानं वादावाद होत होती. त्यावेळी तिने मला एक फोन केला होता. मग मी त्या मुलाला समजून वगैरे सांगितलं होतं आणि ते प्रकरण सॉर्ट आउट झालं होतं. 2 महिन्यानंतर त्याच मुलगीच्या छोट्या भावाचा मला परत फोन आला आणि त्याने सांगितलं की दादा, दीदीला आणि माझ्या होणाऱ्या दाजीला तू सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या होत्यास, पण आता ते पुन्हा भांडतायत. मग मात्र मी त्याच्या भावाच्या विनंतीला मान देऊन तिथे जाण्याचा निर्णय घेतला. आणि माझा एक मित्र आहे,
इथं कॉन्स्टेबल म्हणून काम करतोय, अक्षय नाव आहे त्याचं. अक्षय, मी, त्या मुलीचा भाऊ, आम्ही तिघे त्या मुलगी जिथे राहते त्या फ्लॅटवरती गेलो होतो. त्यावेळी तिला तिथे सगळ्या गोष्टी आम्ही परत एकदा समजावून सांगितल्या. प्रकरण खूप हाताबाहेर गेलं होतं, त्याच्यावरती मी एक व्हिडिओ पण बनवला होता. आणि नाईलाजाने आम्हाला मुलीच्या वडिलांना इकडे बोलवून घ्यावं लागलं होतं. आणि लिटरली तुम्हाला सांगतो की जेव्हा त्या मुलीचे वडील आले तेव्हा तीच मुलगी आमच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांना म्हणते की तुमचा आणि माझा काय संबंध. पोलिसांना म्हणते तुमचा आणि माझा काय संबंध, हा माझा होणारा नवरा आहे. त्या बापाच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि एका क्षणाला त्या बापाला वाटलं की अशी मुलगी जन्माला घातली नसती तर बरं झालं असतं. बाप खूप रडला. मग त्यांना आम्ही तिथून आणलं आणि मग परत सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या. जे कोर्टाचे रूल्स आहेत ते पण सांगितले की मुलगी 18 वर्ष झाल्यानंतर, मुलगा 21 वर्ष झाल्यानंतर आपला अधिकारच राहत नाही त्यांच्यावरती की त्यांनी कुणासोबतही कुठेही राहावं, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्या बापाला रिग्रेट झालं की अशा मुलगीला जन्म दिलाय म्हणून, आणि त्यांना आम्ही घालवलं आणि निघून गेले ते. कर्म कसं असतं बघा. म्हणजे आता माझ्याकडे मोबाईल नाही, तुम्हाला मी मेसेज दाखवला असता त्या मुलगीचा. ज्यांना कोणाला बघायचं त्यांनी येऊन भेटा मला, तुम्हाला मी त्या मुलगीचा मेसेज दाखवतो. 29 मार्चला त्याच मुलगीचा मला आज बरोबर 2.25 वर्षानंतर मेसेज आलाय. आणि ती मेसेज करून मला म्हणते की दादा, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी कोणती चूक असेल तर मी जोडीदार चुकीचा निवडला. कारण 2 वर्षांपूर्वी तुला मी बोलले, तुझ्या मित्रांना बोलले, माझ्या वडिलांना मी बोलले, नको ते मी बोलले. आज मला पश्चाताप होतोय की मी चुकीची व्यक्ती निवडली. आज तोच मुलगा तिला मारहाण करतो. कोर्ट मॅरेज केले बिचारीने त्या. आज तिला मारहाण करतो, तिला शिवीगाळ करतो, स्वतः घरी बसतो आणि तिला कामाला पाठवतो. किती वाईट परिस्थिती आहे सांगा बरं ही. त्या मुलगीची आज अवस्था अशी आहे, ना घट का ना घाट, ना घर का ना घाट का. म्हणून मी माझ्या व्हिडिओमधून सांगत असतो की बाळांनो, लिव्ह इन हे आपलं कल्चर नाही आहे. तुम्ही कितीही शिकलेले असाल, कितीही पुढारलेले असाल, कितीही मॉडर्न व्हा, पण काही गोष्टी ह्या फॉलो कराव्याच लागतील तुम्हाला, जर आपले संस्कार, आपली संस्कृती जपायची असेल आणि ती टिकवायची असेल तर. मी पुन्हा एकदा सांगतो की मला वैयक्तिक कुणाच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायचा अधिकार नाही आहे. पण काही गोष्टी मला कळतात, आम्ही रोज डोळ्यांनी बघतो, त्या गोष्टी मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, लव्ह मॅरेजला सुद्धा मी पुढचा व्हिडिओ त्याच्यावरतीच बनवणार आहे. घरातल्या लोकांना तुमचं चांगलंच व्हावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आनंदी राहावं असंच वाटत असतं. पण घरच्यांचा विरोध का होत असतो त्यासुद्धा गोष्टी तुम्ही समजून घ्या. घरातल्यांना तुमच्या लव्ह मॅरेजला विरोध नसतो, पण तुम्ही निवडलेल्या व्यक्तीला विरोध असतो. त्यामुळे लव्ह मॅरेज लग्न करायचं असेल तरीसुद्धा माझा पूर्ण पाठिंबा आहे. पण जोडीदार तुमचा तितका ताकदीचा असावा आणि जोडीदार तुमचा तितका परफेक्ट असावा, जेणेकरून तुमच्या घरच्यांना सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की वा, काय माझ्या मुलीने, काय माझ्या मुलाने जोडीदार निवडलाय.